उन्हाळा वाढला म्हणजेच वातावरणात उष्णता वाढते, त्यामुळे शरीरामध्ये पित्तदोष हा मोठ्या प्रमाणावर वाढतो. त्यामुळे हातापायांची जळजळ होणे, अंगाची लाही होणे, मोठ्या प्रमाणावर घाम येणे व थकवा जाणवण्याची शक्यता असते. मित्रांनो, हे उन्हाचे त्रास कमी करण्यासाठी 5 सोपे व घरगुती उपाय आपण जाणून घेणार आहोत. धण्याचं पाणी, त्यालाच धान्य किम असे देखील म्हणतात. 1 चमचा धणे पावडर किंवा धणे रात्री उकळून थंड केलेल्या 1 कप पाण्यामध्ये भिजायला ठेवा. सकाळी ते गाळून घ्या. त्यामुळे शरीरात वाढलेला पित्तदोष, उष्णता, विशेषतः मूत्रमार्गात वाढलेली उष्णता सहज कमी येते. गुलकंद, मित्रांनो, गुलाबाच्या पाकळ्यापासून बनलेला गुलकंद शरीरामध्ये वाढलेला पित्तदोष सहज कमी करते. जळजळ, मळमळ, आंबट उलटी असेल किंवा शारीरिक उष्णता यामुळे सहज कमी येते. 1 चमचा गुलकंद रात्री 1 कप दुधाबरोबर घ्या व शरीरातली उष्णता पूर्णपणे मिटवा. प्रवाळयुक्त गुलकंद असेल तर तो जास्त फायदेशीर ठरतो. तिसरा उपाय म्हणजे वाळ्याचं पाणी. मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये वाढणारी उष्णता कमी करण्यासाठी वाळा हा अतिशय फायदेशीर ठरतो. रोजच्या पिण्याच्या पाण्यामध्ये वाळा तुम्ही भिजायला टाका व त्यापासून संस्कारित केलेलं हे पाणी तुम्ही नियमितपणे वापरा. चौथा उपाय म्हणजे साजूक तूप. मित्रांनो, रोज खाण्यामध्ये 1 चमचा तुम्ही साजूक तूप ठेवा. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये उन्हाळ्यामध्ये वाढणारी उष्णता म्हणजेच पित्तदोष व वातदोष सहज कमी येईल. 5वा उपाय म्हणजे कोकम सरबत. रोज 1 कप कोकम सरबत तुम्ही सकाळी व संध्याकाळी पिण्यासाठी जर ठेवले तर तुमच्या शरीरामध्ये वाढणारी जी उष्णता आहे ती सहजपणे कमी येते. यापैकी कोणता उपाय तुम्ही वापरता हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा व अशाच टिप्स जाणून घेण्यासाठी या अकाउंटला अवश्य फॉलो करा.